निपाणी वडगाव ग्रामपंचायतीचा अजब कारभार. घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. निपाणी वडगाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून जनतेची दिशाभूल करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात विठ्ठल सोनवणे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की घनकचरा व्यवस्थापनासाठी करण्यात आलेली कामे चुकीच्या नियोजनातून करण्यात आली असून दाट लोकवस्तीच्या परिसरातच कचरा साठवण व विल्हेवाटीची व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कचरा जाळण्याची पद्धत असल्याने परिसरात धूर व दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र दबावामुळे कोणीही उघडपणे बोलण्यास धजावत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सरकारच्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापनासाठी वस्तीपासून दूर ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना संबंधित कामे गावठाण व ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. एका वॉर्डमध्ये 2 कुंड्या बांधून काम पूर्ण झाल्याचे दाखवून केवळ कागदोपत्री बिल काढल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या या कामांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. सरपंच व काही संबंधित व्यक्तींनी एकत्रित येऊन मनमानी पद्धतीने कामे केल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विठ्ठल सोनवणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. वृक्षारोपण केलेले वृक्षारोपण करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा आहे. दशक्रिया विधीचे ठिकाण, अंत्यविधीचे ठिकाण, त्या ठिकाणी यांना दिसत नाही. आणि या ठिकाणी झाडं लावून ठेवली. झाडाची अवस्था अशी, पाणी नाही, कुठली स्वच्छता नाही, कुठल्या प्रकारचे काही अवस्था. म्हणजे शासनाचा जो येणारा निधी आहे तो केवळ फक्त ह्या ग्रामपंचायत कार्यालय, जुनं कार्यालय या ठिकाणी खर्च करायचा आणि फक्त त्याच्यातून तो बिल्ल काढून घ्यायची आणि फक्त आपली भरभराट करून घ्यायची, आपली झोळी भरून घ्यायची, आपली कुळी वाजायची. बस याच्या पलीकडे दुसरं काही या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या सदस्य असतील काही किंवा सरपंच असतील, पदाधिकारी, याच्या पलीकडे यांचा काहीच विषय नाही. या ठिकाणी टॉयलेट या ठिकाणी अशा पद्धतीने धूळखात पडलेले, पूर्ण पडलेले, ते पडलेल्या अवस्थेमध्ये आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचं या ठिकाणी ग्रामपंचायत निपाणी वडगावने दाखवलेला आहे.